अण्णा तुम्ही आहेत होय? मी तर घाबरलोच होतो. घाबरलेलं चांगलं असतंय. एवढं बी बिनधास्त असणं माणसाचं कामाचं नाही. होय अण्णा. ठीक आहे, जा तुझ्या उद्योगाला. काय आलंय आज पेपरात? कुख्यात गुंड मुन्ना भाई उर्फ मुन्ना मनियार जेलमधून फरार. 8 दिवस उलटूनही मुन्ना भाईला पकडण्यात पोलीस प्रशासन असमर्थ. अरे बापरे, या मुन्ना भाईच्या नावावर तर बऱ्याच मर्डरच्या केसेस आहेत. कुठं बी जरा बाबा, पण आमच्या गावात काय येऊ नको. राम राम तात्या साहेब. राम 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 राम. ये धनाजी बस. तुम्ही तर पेपरात पार एकदम हरून गेले होते. लय महत्वाची बातमी आली वाटते पेपरात. तसं काय खास नाही रोजच, पण एक नामी गुंड 3ऱ्यांदा पोलिसांच्या तावडीतून सुटलाय बघ. तसा त्याचा आपल्याला काही ताण नाही. कुठं ते जेल आणि कुठं आपलं गाव ते बी आहे म्हणा, पण पेपरच्या बाहेरची बातमी आली का तुमच्या कानावर? पेपरच्या बाहेरची कोणती बातमी? काल आपल्या पांडूला गावच्या रानमाळावर वडाच्या झाडापाशी भूत दिसलं म्हणे. भूत? भूत? होय भूतच. फार तापाने फणफणलाय, रात्रभर अंथरुणाला खिळून बसलाय आणि तिथं म्हणे भूतच आहे बरं का, भूतच. अरे नाही रे बाबा, भूतबीत तसलं काय नसतंय. भूत निचय भूत असा उलटा चालतो, खाली मुंडीवर पाय करून. रात्रीच्या अंधारात मी नाही दिसत, मी फक्त दिवसा दिसतो. घाबरा मला, घाबरा. एक येडं कुठून 2 दिवस झाले आलंय काय ना गावात. ए बोरा, काय खायचंय का तुला? लाल लाल बीट रक्तासारखं. रंगाशेठ, अहो ह्याच जमिनीवर आल्यावर तुमच्या राईट गाडीचा ब्रेक लागतोय. नाम्या, मनात भरली ही जमीन, पण एवढी मोक्यावरची जागा हा काय मालक सस्तात द्यायचा नाही बघ. खरं आहे बरं का तुमचं शेठ, पण ऐका ना, रात्री जिथे ना पांडूला भूताने ना झपाटलं होते. आपण पण इथं लय वेळ थांबणं म्हणजे ना पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं. नको इथं लय वेळ नको थांबाय भाऊ. अरे भूताचा बाप जरी आला ना तरी त्याच्याकडून फायदा करून घेईन हा रंगाशेठ. अहो रंगाशेठ, खरं आहे तुमचं. मला तुमचा कॉन्फिडन्स लय आवडला, पण इथं नका ना दाखवू राव. भ्याव वाटायला लागले मला इथं. काय? परत बोल. अहो भ्याव वाटायला लागले, भ्याव. भ्याव शब्द चांगला आहे बर का, भूताचं भ्याव म्हणजे? चल तुला गावात गेल्यावर सांगतो. किती वेळ झाला, ही आजवी काही येत नाही अजून. सकाळपासून तिची वाट पाहतोय. मामा वेळेवरती गोळ्या घे, आलेच मी जाऊन.
देवा, ह्या पांडुमामाचा आवरायच्या नादात तर राघवला भेटायला जायचंच विसरून गेले होते मी. काय आरवी एवढी काय कुठं निघालीस? काय नाही अण्णा, आले जरा जाऊन. गावात? हा. पण जरा जपून. गावात भूतय. तुझ्या पांडुमामाला घेरलंय त्यांनी. अहो अण्णा, माझा नाही विश्वास त्या गोष्टींवरती. बघ पण जरा जपून. आरवी काही येत नाही वाटतं. चला. राघव, अरे थांब. अरे काय आरवी, काय आरवी, इतके वेळ असतो का कुठं? सॉरी, खूप उशीर झाला मला यायला. सकाळपासून मी तुझी वाट पाहतोय. हो रे, कळतंय मला पण तुला तर माहितीच आहे ना, त्या दिवशी जे पांडुमामासोबत घडलं, रानमाळाच्या वडाच्या झाडापाशी किती घाबरले होते ते अजून पण दचकून उठतात. त्यांना सावरणं आवरणं खूप टाइम जातो, त्यातच माझा वेळ गेला. सॉरी. अगं पण एवढा कसा उशीर झाला तुला? इकडे तिकडे बघ जरा आजूबाजूला, किती अंधार पडलाय. एवढी काय चिडचिड करतोय? माझ्यावर प्रेम करतोस ना, मग एवढं पण सहन नाही करू शकत का? सॉरी बोलून काय फायदा आता वेळ पण नाही राहिला आपल्याला बोलायला. अगं तुझ्यावर प्रेम करते म्हणून ते इतक्या वेळ मी तुझी वाट पाहिली. आता बसून बोलण्यात वेळ नाही आपल्याकडे. चल आता. बरं. आज लयच उशीर झाला गाडा घर निघायला. हे बाबा, एवढ्या अंधाराचं कुठं चाललाय? एवढ्या अंधारात हरवला तर सोबत मी येऊ मी. ए बाबा, उगा नको घाबरू. मी नाही मानत हे असले भूता बिताला, समजलं का? आणि जाप पुन्हा नको येऊ माघारी. जातो का टाकू एक काठी? काय म्हणावं पांडवाला? इथं काय असं घाबरण्यासारखं? पांडवाला नक्की काहीतरी भास झाला असं. ए कोण आहे रे अंगावर पांघरून घेऊन फिरतय? कोण आहे रे तिकडे? इकडे. अहो मी इथं नवीन आहे, रस्ता चुकलोय जरा. रस्ता चुकलाय? मग या असं तोंड झाकून काय फिरतोय? तोंडाचं काढ. बघितलंच आरवी, किती उशीर झाला आपल्याला यायला. होऊ दे की उशीर, मग तू असल्यावर मला कसली भीती आहे? आरवी मला एक कळत नाही, हे तर फक्त एक झाड आहे, इथे काय भीती वाटण्यासारखं? हे तू आणि मी समजू शकते, पण गावातल्या जुन्या पिढीला कोण सांगणार? खरंच असतं का भूत? तूच सांग आता मला. अरे तिथं कोण पडले? चल बरं. हे तर तात्यासाहेब आहेत. तात्यासाहेब? हा. तात्यासाहेब, हो तात्यासाहेब. तात्यासाहेब तर गेले. काय सांगते, गेले? हा. चल आपल्याला गावात सांगावं लागेल. तुम्ही काळजी का करताय? ती जमीन तुम्हाला कारखान्यासाठी पाहिजे, ती मिळवून देणार म्हणजे देणार. रंगाशेठचा शब्द आहे, रंगाशेठचा शब्द म्हणजे शिक्का आहे. एकदा वाटला म्हणजे वाटला. लय मोठा किस्सा झालाय गावात. अरे काय झालं आणखी? अहो जिथं पांडूला भूतानी झपाटलं होतं ना, तिथंच तात्या साहेबांचा खून झालाय. खून झालाय? लय खतरनाक विषय झालाय. आता नेमका खून भूतानी केलाय का अजून कुणी केलाय आपल्याला काय माहित नाही बा. पण अख्खा गाव हादरलाय बा. हॅलो, रंगाशेठ बोलतोय. कामच तसं होतं. बर ऐक,
शेठ वा, काय डाव साधलाय तुम्ही, मानलं बरं का तुम्हाला. नाम्या तू गावात एक अफवा पसरव हा. तात्या साहेबाचा खून भूतानीच केलाय म्हणून. ते काम आपण एकदम योग्यरित्या करतो. चल निघ, लाग कामाला. हा. याला म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणं. ढिसक्याव ढिसक्याव. एक गेला दुसरा जाणार, दुसरा गेला तिसरा जाणार, एक एक करून सगळेच जाणार. राम राम अण्णा. राम राम. बसा. काय चाललंय? तुम्ही निवांत अण्णाच्या आपेत बसलात. आपलं कामच निवांत असते. गावात काय चाललंय काय माहिती आहे का तुम्हाला? गावात काय चालतं ना सगळ्यात पहिलं मला माहित असतं. म्हणजे रात्री तुम्ही गेले होते प्रेत आणायला? हो मग मीच आणलं तात्या साहेबाचं प्रेत खांद्यावर टाकून. अरे बापरे, तुम्हाला भीती नाही वाटली? काय बियायचं त्याला, माणूस म्हणजे शेवटी फुगाय. फुग्याला जसं कधी टाचणी टोचल आणि तो फुटन तसं माणसाचे कधी त्याचा जीव जाईन ह्याचा भरवसा नाही. फुगान माणूस सारखाच. बघ तू पण त्याच रस्त्याने जातोय, कधी टाचणी टोचन आणि कधी फुगा फुटन, भरवसा नाही बरं का. राघव, त्या वडाच्या झाडाखाली खरंच भूत असेल? काय बोलतेस तू आडवी? नाहीये ना तुझा पण विश्वास भूतावर? माझा पण नाहीये. त्या तात्यासाहेबांचा खून तर भूताने मुळीच केला नाही, कारण त्यांच्या गळ्यावरती लाल निशाण होता. जसे की गळा आवडल्याचे. हो ना, मलाही तेच वाटते. राघव, तिथे भूत भूत म्हणत गावकरी तिथे जायला पण नाही म्हणतात. काय करायचं? तूच काहीतरी ह्या प्रकरणाचा विल्हेवाट लाव. आज एक गेला, उद्या दुसरा जाईल. अजून किती दिवस चालणार आहे हे? तूच कर काय करायचंय ते. मी पुढं पार्टीला शब्द दिलाय, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तू काही कर, कसं कर, संध्याकाळपर्यंत मला बातमी पोचली पाहिजे. सेठ, तुमचं काम झालंच म्हणून समजा. आलोच घेऊन आजच्या ठळक बातम्या. येतो मी. या वडाच्या झाडाकडे बघायलाच नको, दिवसा ढवळ्या भ्याव वाटायला लागली आहेत. नाही, मी माझ्या गावातल्या लोकांचा निष्पाप बळी होऊन देणार नाही.
आजच संध्याकाळी मांत्रिक आणतो आणि ह्याचा बंदोबस्तच करतो. तुम्ही पण सगळे या. राम राम अण्णा. राम राम. काय नाही म्हणलं, लय गडबडीत निघालात. चाललोय जत्रेला. हा गावात काळजी घे, बुत्ताचे ब्याव सुटले. हा, घेतो घेतो घेतो. अरे इथं अदृश्य आत्मा असल्याचा आभास होतोय. सगळे सावध राहा. हा आत्मा कुणाच्याही शरीरात प्रवेश करू शकतो. भिवू नका. हळू. अरे हो, आता पहा हा आत्मा कसा जाळून भस्म करतो. नाहीतर असा वर लावतो. घाबरू नका, या. घाबरू नका, रम्य आहे. तुमच्या समोर भस्म करतो. अरे बापरे बाबा, या भूतापायी अजून किती जणांचा बळी जाणार आहे बाबा. ह्याचा नाही नाटक रे. बळी जाणार. अरे इथं येणाऱ्या प्रत्येक माणसाचा बळी जाणार. पण तुम्ही घाबरू नका, आता मी आहे तुमच्या सोबत. आता तुमच्या समोर पहा, याला जाळून भस्म करतो. त्याच कसा हवेत उडवतो. या आता बघ. आता बघा कसा आत्मा खाली येतो. ये ये ये. मांत्रिक बुवा, कशा पायी पळताय? या झाडा मागच काहीतरी गडबड झालेली दिसते. भूतानं मारलं? कोणाला मारलं? चल पुढ चल. ए, अजून एक भूतानी मारलं रे. अयो, बुद्धाने मारलं. हा. अयो अयो अयो. आणखी एक खून? याला कुणी मारलं? तुमचा माणूस आहे म्हणल्यावर तुम्हालाच माहित पाहिजे ना. काय रंगा शेठ? हे राघव, माझा माणूस म्हणजे माझा काही संबंध नाही. संबंध कसा नाही रंगा शेठ? माग तुमची सिक्रेट मीटिंग झालेली विसरलात वाटतं. हा मग भेटलं म्हणून काय झालं? याला थोडंच मी मारलंय. नाम्या, मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजनी येना. मी आलो तर चालेल का लहरीत तुझ्या? या की, काय म्हणता? काल तू आणि रंगा शेठ थांबले तर ना ढाब्यावर. सगळं ऐकलंय मी. मला काय आठवत नाही एवढं लय. आठवत नाही? हा नाही म्हणजे काय सांगतो का नाही सगळं? मला काय माहित नाही भाऊ. तुम्ही मोठाली सगळी माणसं, आपल्याला काय करायची गरीबाला? मला काय माहित नाही याच्यातलं काहीच भाऊ.
सांगतो का घरी सांगू? अहो असं कसं सांगतो तुम्हाला. सांग लवकर सगळं काय घडलं ते. आठवलं का आता तरी लांगा शेठ? अय कोण आहे तू? तू कोण आहे? तुझं शर्ट बघ अख्खा रक्ताने माखलंय, म्हणजे ह्यानीच खून केला असेल नक्कीच. म्हणजे तुला आता पोलिसांच्या हवाली? हरामखोर, एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर तुझ्या तांगड्या तोडून गळ्यात घालील. तिकडा. आणि का रे पिल्ला, तू मला पोलिसांची हवाली करणार? अरे मुन्ना मानेर म्हणतात मला. असे कितीतरी खून करून फरार झालोय मी, आणि आतापर्यंत असा कोण पोलीस जलामला नाही तो मला जास्त दिवस पोलीस स्टेशनमध्ये ठेवील. आणि तुमच्या त्या तात्या साहेबाचा गेम कसा झाला सांगू का? काय म्हणावं पांडवाला? इथं काय असं घाबरण्यासारखं? पांडवाला नक्की काहीतरी भास झाला असं. ए कोण आहे रे अंगावर पांघरून घेऊन फिरतय? कोण आहे रे तिकडे? इकडे. अहो मी इथं नवीन आहे, रस्ता चुकलोय जरा. रस्ता चुकलाय? मग या असं तोंड झाकून काय फिरतोय? तोंडाचं काढ. तू तर ती पेपरात बातमी आली होती तेच आहे ना? अच्छा, तू ओळखलं मला. लय सॉलिड याददाशी रे म्हाताऱ्या तुझी. हा मी तोच ज्याच्या माग पोलिसांची आजची पलटण लागली आहे, पण कुणाच्याही हाती लागला नाही. हा मुन्ना मानेर. आता लागशील की हाताला? अरे मला पकडून द्यायचं सोड, स्वतःचा विचार कर. अरे इथं एकटं भूताचं भ्याव इतकं वाढलंय, आणि तू इथं एकटा आलाय. अरे काय करशील तू? हा मी काय करील? थांब सांगतो तुला. वर्ष जगला असता मला आडवा गेला. मला आडवा गेलेला मी आडवा करतो. गचकलं वाटतं म्हातारं. लय ट्याव ट्याव करीत उड्या मारित आता वर. ओम शांती. हा खून मी नाही केला, भूतानी केला. आता कळलं ना तुमचा तात्या साहेब कसा वर गेला देव. हँड्स अप. तुला काय वाटलं रे? पोलिसांपेक्षा लय मोठा झाला काय तू? हा येड्या, अरे खेळलं नाही ते. खाली कर हत्यार. चाललं तर आपला गेम वाजेल. कुणी दे रे येळा पटाला पिस्तूल? तुला काय वाटलं हा पिस्तूल माझ्याकडे असाच आलाय? आय एम स्पेशल क्राईम ब्रँच ऑफिसर संदीप जाधव. तू फरार झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी या गावात आलो होतो. मला ही बातमी तर होती की तू याच गावात लपलाय, पण नेमका कुठं हे शोधण्यासाठी मला हा वेड्याचा गेटअप करावा लागला. आणि अखेर मुन्ना मनियार पकडला गेला. या रांग्याला न्या. साहेब असं ना करू साहेब, परत नाही अशी चुकवणार साहेब. चल हवालदार. अहो साहेब खूप गरीब आहे मी. चला रे. चला पुढं. राघव आणि आरवी, खरंच खूप छान काम केलं तुम्ही. गावात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कसा छोट्या छोट्या पद्धतीने तुम्ही तपास करत होता. खूप कौतुक करण्यासारखं. तुमच्यासारखे युवक नक्कीच घडले पाहिजेत. साहेब हे आमचं कर्तव्य. या समाजाचे आम्ही काहीतरी देणं लागतो म्हणून हे आम्ही सर्व केलं. नक्कीच सर्व तरुणांनी असाच विचार केला पाहिजे. नक्कीच. बरं चला, काळजी घ्या. बरं चला, येतो मी.
आणि काळजी घ्या सर्वांनी. नमस्कार साहेब. आणि सगळ्यात महत्वाचं, हे भूत, हाडळ, पिशाच्च, खवीस, आत्मा हे काही नसतं. या भूताला जन्म देतो माणसाची आतली भीती. लक्षात ठेवा. चला, एक प्रकरण तर मिटलं, आता दुसरे प्रकरण मिटूया. आता कसलं प्रकरण? आपल्या लग्नाचं. भूताला घाबरलं नाही तरी चालेल, पण मला घाबरावं लागेल. हा. तर मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्यासाठी एकदम खतरनाक वाली ऑफर राहणार आहे. 1500 रुपयापासून आपल्याकडे सेकंड हँड मोबाईल चालू राहणार आहे, ते पण स्क्रीन टच मध्ये. एकदम लो बजेटवाले आणि बेस मॉडेल राहणार आहे. ते 1500 रुपयापासून चालू राहणार आहे. आणि त्याचबरोबर चांगले जर फोन तुम्हाला अजून पाहिजे असेल सेकंड हँड मध्ये, तर फक्त 4999 पासून आपल्याकडे चालू आहेत. लवकरात लवकर आपल्या शॉपला यायचंय. आणि शॉपचा ऍड्रेस आहे इनामगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. धन्यवाद.